कसं वाटतंय तुला किचन वापरताना? एकदम मस्त वाटतं. आजी शिकवते कसं कापायचंय. आता शर्वरी कापणार. आई आज काढते पालक. प्लस आमच्या वांग्याला मस्त वांगे यायला लागलेत आता. हे बघा, तुळस. पकडो का? झाड कुठे आहे त्याचं? ते लिंब आहेत. मला वाटलं झाड विचारताय संत्र्यात. आईचं चालू आहे इथे कणिक भिजवणं. आणि आज आम्ही बनवणार आहोत मस्त भरलेलं कारलं. मी इथे कारले कापतेय आणि सोबतच वांग्याचं भरीत करायचंय छान असं कांदा टोमॅटो घालून. बाबा आवरून गेले चक्कर माराय. आज छान ऊन पडले त्यामुळं आता मुली पण नाही आहेत, त्यामुळं मग मुली नाही तोपर्यंत ते जाऊन मस्त फिरून येतील, चक्कर मारून येतील चालून. आणि पुण्याची आजी ते अजून आवरतायत, येतील त्या खाली आल्यावरती भेटतील त्या. तर मुली आणि आधी पटापट स्वयंपाक आटपून घेतो म्हणजे आज सगळे मिळून दुपारचं जेवण करू. आणि आज श्रीमईला स्पेशल ट्रीट असते म्हणजे की ग्रुप 2 नंतर ना मुलांना म्हणजे अंगणवाडीचं एज्युकेशन संपून आता ते पहिलीला जाणार फर्स्ट स्टँडर्डमध्ये, त्यामुळं त्यांना सगळे बाय बाय करतात. छान मोठ्याने सॉन्ग लावलेलं असतं. 11:15ला स्कूलमध्ये जायचं आणि मग ते सगळ्या मुलांच्या मधून ही मुलं जी आता ग्रुप 3ला चाललेली आहेत ती चालतात आणि छान त्यांना बाय बाय करतात सगळे. तर ते बघण्यासाठी जायचे, त्यामुळे पटापट स्वयंपाक आटवायचा आणि जायचं श्रीमईचं ते कार्यक्रम बघायला. खालून कापायचे नाही तर मग त्याला पानं फुटतात खायावर, जसं तू कापते ना घरी फोडून घेते. आम्ही आता पालक काढते. खूप सारा पालक आलाय, सो आज पालक हार्वेस्टिंग आहे. आणि आई आज काढते पालक. प्लस आमच्या वांग्याला मस्त वांगे यायला लागलेत आता. हे बघा, हे असे छान छान वांगे आता यायला लागलेत. मिरच्यांना मिरची येत आहेत. हळूच बरं काय. पूर्ण कट करावं लागेल. हे पण पूर्ण कट कर, खालून येईल परत. ती दोरी आणि इकडे मी आली तर ती अंजीर बांधते का? हा बांधून टाकली त्याला. मी तुला कुठं ठेवली होती दोरी? टेबलावरच ठेवलेली. आणि हे बघा, आमच्या गार्डनमध्ये तुळशीची झाडं आलेत, रोपं आलेत, रोपं छोटी छोटी. तुळस. पकडो का? घरचा ताजा कशाचं पाला. झाड आहे रे बाळा? हे गवत आहे आय थिंक. मग ते उपटून टाकायचं ना त्याला. पण मला असं वाटलं की गवत आहे की नाही आहे, मी पण कन्फ्युजन मध्ये होते म्हणून ठेवले. गवत आहे असं. मोठे मोठे झाले छान पानं. लिंबू सारखं काय आहे पण ते बारीक बारीक संत्रे छोटे छोटे संत्रे. हा. आणि झाड कुठे आहे त्याचं? ते लिंब आहेत. मला वाटलं झाड विचारताय संत्र्याचं. हे लिंब आहेत, पिक खराब झालेले टाकलेत. त्यात झाडं येतील ना हा म्हणून टाकले. ते तुळशीचं रोप लावले काय? तुळशीचे बिया टाकले होते, त्याचे रोप आलेत. आले का? मी खूप सारे आणणार होते पण राहिले परत. खूप आलेत. हे बघा इथं खूप तुळशी आले. ते असेच टाकले होते आणि त्याला ते मोड आलेले बटाटे टाकले. तिकडनं ते मिरचीचं रोप आणलेत ना. गावरान मिरची असेल मला वाटतं. ते पण लावूया आपण. हा म्हणजे बारक्या मिरच्या. कुठं तर लाव असे 10 हे वांग अजून नाही. 25 असतील बिया. त्यातले 2-3 लावले, 4-5 झाड आले तरी खूप होतील मिरच्या. ती लाल झालेली मिरची काढावं लागेल. तिथे पलीकडे लाल मिरची, ढोबळी मिरची.
ते पल्लवी पिकली नंतर ना. हा ते कशाचं झाड आहे? ते बाहेर मोठे झाड आहेत ना, त्याचं बी आलेलं ते पडले. मग लय मोठं होईल की काढून टाकायचं. हा कापायचे ते. मग आपल्या झाडाला खाते ते. स्ट्रॉबेरी हळूच. शर्वरीची इथे चालू आहे विंडो क्लीन करणं. उन्हाळ्याची सुट्टी लागली तर काम करायला आली. पडशील शरू, पडशील. कडेला उभी राहू नकोस. तोल गेला तर पडशील. उतर. मध्ये उभा राहायचं असतं नेहमी. मधोमध उभा राहायचं, असं कडेल नाही. इथं पडशील ना. जेवढं येतं तेवढंच कर. नको नको, सुट्टी लागल्या काहीतरी कुठं ना होईल. नको, उतर उतर. Early the next morning. काय करते आई तू आज? आज हावरीचे लाडू, भाकरवडी बनवते. भाकरवडी आणि शेंगदाणा आणि हावरीचे लाडू. ताई उठून आवरून आले आणि तिने सुरू केले आपलं काम करायला. तर आमच्या घरी यावर्षी खूप सारे तीळ झाले, तर आई तीळ घेऊन आली आणि आता त्याचे मस्त खमंग भाजून लाडू बनवणार आहे. शेंगदाणे, तीळ हे सगळं घालून. कसं वाटते आहे तुला किचन वापरताना? एकदम मस्त वाटतंय. सारा नवीन आहे ना. जरा घरच चेंज झाले. आजी मी गोड खाऊ शकते का? एक एक सकाळी सकाळी ते पण गोड खाई चॉकलेट देऊ काय? गुळाचे लाडू करते आजी छान तुझ्यासाठी. मध्ये खा. लाडूची तयारी चालू आहे. आज खूप काय काय बनणार आहे खायला की नाही? शर्वरीच्या आवडीचं. तू आजीला कसले लाडू मागितले काल? बेसन लाडू. बेसन लाडू खायचे तुला? बापरे. पण गोड अजून छान. पण राजगिऱ्याचे लाडू खातो तसं पप्पा त्यात ओलं करूनच खातात. दर शनिवारी एक वाटी त्यांना. पुन्हा त्याला झाकण बसन खरं. एक जो बसत नाही त्याला बाहेर ठेवायचा एक उद्या खायसाठी. बघ लागते का झाकण? जसा उंच आहे. झाले. एक पदार्थ तयार झालाय, शेंगदाण्याचे लाडू. A few moments later. शेंगदाण्याचे लाडू बनवले. आता भाकरवडी बनवते नातींसाठी. काय काय घातलंय तू? जिरं, लसूण, मीठ, बेसन पीठ, मैदा, हावरी, खोबरं, शेंगदाणे, गरम मसाला, गूळ, चिंचेचं पाणी, आंबट गोड अशी बनवायची. आजी मी एक लाटू शकते का? हो, शेवट देते तुला बनवून वाटायला. मग मी सॉस लावू शकते तर? हो, लावू शकतेस.
आजी शिकवते कसं कापायचंय. आता शर्वरी कापणार आहे असे बाकरवड्या. म्हणजे उलगडत नाही. हां हां गुडघर. बापरे गुडघ्याल तसं नाही. हे असं थोडंसं इथे प्रेस करायचं असतं. हे इकडून असं करायचं. हे असं प्रेस करायचे. डाबाचा तर या शिमू गप्पा मारत बसले आजोबांसोबत. मोठा झाला तुम्ही लहान आहे अजून. होय मला ग्रुप सी एला जायचं, तुम्ही ग्रुप सी बीला जायचं. काय फरक नाही पडत ना. आपल्याला शिक्षण घ्यायचंय कुठलंही असलं तरी. ए असलं काय बी असलं काय. पण बी इज अ बॅड ग्रेड. कुणी सांगितलं तुला? बी इज अ बॅड ग्रेड and ए इज अ गुड ग्रेड. मग तू खूप अभ्यास कर. मग तू ए मध्ये जाशील परत. ठीक आहे. पण टीचर याचा अर्थ तू अभ्यास केला नाही का? गेलो की बी वर तसंच थांबणार मी. कधीच परत एला हे कोणी सांगितलं तुला? जायचं. तू आजोबांची काय गप्पा मारत होती आता? मस्त इथं बसून बाहेर. आम्ही पुन्हा गप्पा मारतो. काय मारलं? आणि जेवण पुस्तक पण आम्ही गप्पा मारतो. मी नुसतं पुण्यात काय गप्पा जेवला. हा नुसतं गप्पा मारत होतो. होय रात्रीचे लाडू बनवायचे. लाडू बनवणार आहे ना. हो आजी बनवणार आहे लाडू. मला वाटलं तुम्ही दोघी बनव. मी पण मदत करणार ना. तू पण कर मदत. हा मला गोल गोल बनवायचे बेसन लाडू. तू दिवाळीत केलते ना तसंच करायचे परत. मला आवडतात. तू आजोबांना एकटं वाटू देत नाही अजिबात. बरं केलं होतं. इथं आजोबा दिसले की तू येते लगेच. हो की नाही? कंपनी द्यायला. किती छान. मला आवडते पुन्हा तुझ्यासाठीच आले ना ते. नीट बस. पडशील. नीट बस. चेअर पडली तर लागेल खाली फरशी जोरात. छान बसून गप्पा मार. सॉफ्ट का नाही बनवले. सॉफ्ट आता काही इथं मखमल अंतरायचं का? पहिल्यापेक्षा तर पहिले बघ काहीतरी दिसायचं. ते विटा हा तर छान झालं ना. मस्त झालं. मस्त. बॅगा वाढायला छान झालं. त्याच्या आता तसंच हे केलं किती टप्प्यावरती बॅगा उचलायला लागणार. हॅलो माझं नाव श्रीमय. आजोबा आजी आलेत तर मग मी आता बाहेर बसून गप्पा वाटे. बब्बा आली आहे व्हिडिओ काढत. तर मग मी आहे ना आता मी बसली आहे गप्पा मारत. आणि मला वाऱ्यात थंडी वाजते पण मला गप्पा मारायचे बाय आणणारे ना घेऊन जाऊ शकते. तर मग मी आता बाहेर बसली आहे. आणि तुला कसं वाटतंय आजी आजोबा आले तर? छान. काल आजोबा आलते शाळेत तुझ्या. हा आणि आहे ना मला आवडतात. मी सारखी आजी बरोबर झोपत असते. पुणे आजी बरोबर. म्हणजे दोन्ही आजी आलेत आजोबा आलेत. हो की नाही? एक आजोबा आणि दोन आजी. पण मग मला दोन आजोबा आणि दोन आजी. टोपी बिपी नाही होत काही. त्यांची मुलगी देऊन दासे टोपी घातली. यावर्षी आले ते असं फिरवा भाऊ त्याला असं गोल सर्कल मध्ये. हा आता टोपी घालते. टॉवेल दे एखादं. टिश्यू पेपर दे काय.
बघ ना, येऊन बघ ना, मग तू तिथे थांबण्यापेक्षा येऊन बघ. बघ काय काय दिलं, काय काय दिलं मम्मी मला. बाबांनी आणलं. मम्मीसाठी आहे बँगल, ते मग मम्मीसाठी बँगल आहे, मम्मीसाठी हे आहे साडी आहे. हा, पूजा त्याच्यासाठी. केली आणि त्यानंतर कपडे. मग माझ्यासाठी कपडे आणले का तू. हे बघ छान आहेत का या, तुला आवडले? अधिक महिन्यानिमित्त आईबाबांनी जे यांच्यासाठी कपडे आणले होते ते आज त्यांना दिलेले आहेत. प्रत्येक वेळेला अधिक महिन्याच्या वेळेस आम्ही भारतात नसतो किंवा ते इथे नसतात, परंतु यावेळेस हा योग जुळून आला म्हणून जे कपडे आणले होते ते त्यांना आज दिले आणि त्यातली ही छोटीशी क्लिप. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि असेच अजून छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवा विषय नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत सगळे मजेत राहा, स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.